नमस्कार. स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. स्वस्त दरात नागरिकांना औषध उपलब्ध करून द्या. मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असोसिएशनचे धुळ्यात आंदोलन. नागरिकांना स्वस्त दरात औषधे उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र सेल्स मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असोसिएशननी केली असून त्या संदर्भात आज रोजी धुळ्यात आंदोलन करण्यात आले. दरम्यान नागरिकांना योग्य दरात औषध मिळणे अत्यंत आवश्यक आहे, परंतु महागाईमुळे औषधाची उपलब्धता कमी होत आहे. त्यामुळे सर्वसाधारण लोकांना दरवाढीमुळे आर्थिक फटका बसत आहे. शासनाने याबाबत विचार करून औषधात केलेली वाढ कमी करून सर्वसाधारण लोकांना स्वस्त दरात औषध उपलब्ध करून द्यावे, जेणेकरून त्यांचे जीवन जगणे सुलभ होईल अशी मागणी यावेळी मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असोसिएशननी केलेली आहे. यावेळी जिल्हा प्रशासनामार्फत राज्याचे मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी निवेदन देण्यासाठी संघटनेचे पदाधिकारीसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असोसिएशनच्या संघटनेच्या प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये औषध क्षेत्रामध्ये औषधं प्रमोट करण्याचं काम करणारा मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह रस्त्यावर उतरला आहे आणि जनतेला, डॉक्टर्सला, केमिस्टला आणि या सरकारला हे सांगण्याचा प्रयत्न करतो आहे की त्यांची जी औषधांची किमती ठरवण्याची जी नीती आहे ती पूर्णपणे सामान्य जनतेच्या विरोधात आहे. औषधांच्या किमती ही त्याच्या मॅन्युफॅक्चरिंग किमतीवरती ठरली पाहिजे, ना की टॉप ब्रँड जे विकले जातात त्यांच्या किमतीवर आधारित औषधांची किमती ठरली पाहिजे. याचबरोबर औषधांवरती शून्य GST असला पाहिजे. जेनेरिकच्या नावाने जे ब्रँडेड औषधं विकले जात आहेत ते ब्रँडेड औषधं त्यांचं ब्रँड नेम न देता ते जेनेरिक म्हणूनच विकले गेले पाहिजे. त्याच्यामध्ये औषध जे आहे त्या नावाला जेनेरिक म्हटलं जातं, त्याला ब्रँड नेम देऊन त्याला जेनेरिक म्हटलं जात नाही. हे सरकारला हे कळत नाही आणि म्हणून याचा फायदा कॉर्पोरेट कंपन्या उचलत आहेत. प्रचंड नफेखोरी चालली आहे आणि या नफेखोरीतून सामान्य जनता पिचून राहिली आहे. प्रत्येक घरामध्ये ब्लड प्रेशर, रुमॅटॉइड आर्थरायटिस, मधुमेह असे बरेच रुग्ण भरपूर औषधं रोज खात असतात आणि यांना ही सर्व औषधं शून्य GSTने मिळाली पाहिजे. त्या मागणीसाठी आम्ही रस्त्यावर उतरलो आहे. ही मागणी कुठल्या या वैयक्तिक पक्षाची किंवा संघटनेची नाही, ती या देशामध्ये राहणाऱ्या 140 कोटी जनतेची ही मागणी आहे आणि ही जाणीव या सरकारला करून देण्यासाठी येणाऱ्या दिवसामध्ये डॉक्टर्स, केमिस्ट आणि सर्वसामान्य जनतेची ही व्यापक चळवळ निर्माण करून या सरकारचे डोळे उघडण्याचा कार्यक्रम आजच्या निमित्ताने करणार आहोत. धन्यवाद.